फाउंडेशनच्या नावाने 500-600 कोटी जमा केले की नाही, संजय राऊत आणि श्रीकांत शिंदेने हा सवाल विचारलाय। देणगीदारांची नावं सांगणार नसाल तर आम्ही सांगू, संजय राऊत यांनी हा इशारा दिलाय। दरम्यान पत्राचाळचे आरोपीच पत्र लिहितायत अशी टीका काल श्रीकांत शिंदेंनी केली होती। जे लोक पत्राचाळचे आरोपी आहेत, जेलमध्ये जाऊन आले, तेच पत्र लिहित आहेत। त्याचबरोबर खिचडी घोटाळ्याचे आरोपी, ज्यांच्या फॅमिलीच्या अकाउंटमध्ये खिचडी घोटाळ्यामधून पैसे आले, मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की ते तर पैसे तुम्ही घेतले खिचडी घोटाळ्यामधले, त्याच्यामधून कोणाला एका विद्यार्थ्याला, कोणाला एका पेशंटला, कोणाला हात देण्याचं काम, पाय देण्याचं काम, कोणाला त्या ठिकाणी वैद्यकीय मदत करण्याचं काम 5 पैशाचं तरी केलंय का? याचं पण उत्तर त्यांनी दिला पाहिजे, तपशील दिला पाहिजे। आणि मला एवढंच सांगायचं आहे कि पत्रे के घर में रहने वाले दूसरे को पत्र जो है वो लिखा नहीं करते। कोण कसे घोटाळे करतात आणि राजकीय दृष्ट्या कसं कोणाला फसवून अटक केली जाते अडचणीच्या लोकांना, ते या बाळराजांना कळेल। माझा त्यांना सरळ प्रश्न होता, आपलं जे काय फाउंडेशन आहे त्या फाउंडेशनमध्ये आतापर्यंत त्या नावावर 500 ते 600 कोटी रुपये गोळा केलेत की नाही त्यांनी सांगावं। त्यांचा जो आतापर्यंत 10 वर्षातला, विशेषतः आत्ता 2.5 वर्षातला जो उधळपट्टी आहे अनेक कार्यक्रमांवरची, ती 100 कोटीच्या वर आहे। अनेक कार्यक्रम का नरेंद्र मोदीची हवा तुम्हाला लागली, इधर उधर की बात करो, इधर उधर की बात नहीं चलेगी। माझा टू द पॉइंट अत्यंत साधा प्रश्न आहे, तुम्हाला हे पैसे कोणी दिले, त्या देणगीदारांची नावं जर तुम्ही देणार नसाल तर आम्ही देऊ, आणि त्या बदल्यात सरकारनं त्यांची कोणती कामं केली, 1 नंबरची आणि 2 नंबरची,